तर आता नाश्ता करून झाल्यानंतर आणि बॅकवॉटर बघितल्यानंतर आम्ही थेट निघालो आहोत कोकणाकडे. तर मध्येच आम्हाला एक मस्त रस्ता दिसलेला आहे, तर त्या रस्त्यावर आम्ही जरासं फोटोशूट करण्यासाठी एक 5 मिनटं थांबलेलो होतो. ते झाल्यानंतर आम्ही आता थेट डायरेक्ट कोकणात पोहोचलेलो आहे. पोहोचल्यानंतर आम्ही वायरी बीचजवळच एक रूम बघितलेली आहे. तर ह्या रूमपासून अगदी जवळच म्हणजे एक 100 मीटर अंतरावरच लगेचच बीच आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या बीचजवळसुद्धा बऱ्याच रूम्स आहेत. अगदी म्हणजे बीचला लागूनच रूम आहेत, पण आम्ही जरा असं अलीकडे रूम घेतलेली आहे. तर ह्या रूममध्ये आम्ही आल्यानंतर फ्रेश झालो. त्यानंतर आम्ही 2:30 वाजलेले होते, त्यामुळे आम्ही जेवणाला घेतलं. तर आम्ही मच्छी ताट ऑर्डर केलेलं आहे. तर इथलं जेवण पण खूप सुंदर आहे. ह्या इथल्या होमस्टेवरच जेवणाची चांगली सोय आहे. ते जेवण घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता बीचवर गेलेलो आहे. तर या बीचवर पोहोचताच मुलांना इतका आनंद झाला, इतका मस्त बीच आहे हा. आणि हा प्रायव्हेट बीच आहे. या बीचवर अजिबात गर्दी नसते. अगदी स्वच्छ, सुंदर आणि जास्त पर्यटक नसणारा हा बीच आहे. अगदीच रूमच्या मागे आहे हा बीच. तर इथे मस्त मुले खेळत आहेत, मजा करत आहेत. त्याच्यानंतर मग आता आम्ही बीचवर एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही परत रूमकडे चाललेलो आहे.